Hello students, welcome in our English YouTube channel. Today we are going to learn 2.2 Indian Weavers. This poem is written by Sarojini Naidu. This is class 12 poem. Let's see about the weaver. Whom we can call the weaver? The weaver is a person who weaves clothes by hand. वीवर म्हणजे कोण तर अशी व्यक्ती की जी आपल्या हातांचा उपयोग करून वेगवेगळ्या वस्तू किंवा कपडे विणत असते. हाऊ कॅन दे पास दिस स्किल? देअर स्किल दॅट इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. आणि या कलाकारीमध्ये म्हणजे थोडक्यात या कारागिरीच्या व्यवसायामध्ये एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ते स्किल काय करतात तर ते सुपूर्द करतात. ठीक आहे. नाव लेट्स सी अबाउट सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू वॉज बॉर्न इन 1879 अँड डाईड इन 1949. Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. सरोजिनी नायडू ह्या राजकीय कार्यकर्त्या होत्या, तसेच स्त्रीवादी चळवळीच्या त्या कार्यकर्त्या होत्या. त्याप्रमाणे शी बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. सरोजिनी नायडू वॉज द व्हेरी मच इम्पॉर्टंट फिगर हिअर इन वेअर इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. Okay, Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. म्हणजेच सरोजिनी नायडू यांचं एक कवयित्री म्हणून स्थान जे आहे ते अनन्यसाधारण आहे. त्यांना भारतीय कोकिला म्हणून ओळखलं जातं. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रॉव्हिन्सेस इन 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सरोजिनी नायडू या भारताच्या म्हणजे युनायटेड प्रॉव्हिन्सेस इन 1947 1947 नंतर त्या पहिल्या भारतीय राज्यपाल बनल्या. अशी त्या एक पहिली भारतीय महिला होत्या की ज्या भारतीय राज्यपाल बनलेल्या होत्या. Now let's see about the poem. What is given in it? Let's see. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers weave at three particular times of a day. Indian Weavers ही एक छोटी पोयम आहे, शॉर्ट पोयम आहे की ज्यामध्ये कवयित्रीने 3 वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र विणलेली दाखवलेली आहेत या पोयममध्ये. बाय हुम? बाय द वीवर्स. हे जे काही कारागीर आहेत, जे विणकार आहेत, ते काय करत आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे विणत आहेत. दॅट दे विव द 3 टाइप्स ऑफ क्लोथ्स ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. म्हणजे दिवसाच्या 3 प्रहरींमध्ये त्यांनी ते कपडे विणलेले आहेत. दे आर व्हेरी मच सिम्बॉलिक. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. या पोयममध्ये एकूण 3 स्टांजा आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक कडव्यामध्ये 4 लाईन्स आहेत. आणि या 4 ओळींमध्ये कवयित्रीने प्रत्येक स्टांजामध्ये त्या विणकारांनी जे कपडे विणलेले आहेत त्याचा अर्थ म्हणजेच ह्युमन लाईफशी त्याचं काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. त्या कपड्यांच्या माध्यमातून, त्या वेळांच्या माध्यमातून माणसाच्या जीवनातील 3 स्टेजेस या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. द फर्स्ट स्टेज इज द बर्थ दॅट इंडिकेट्स चाइल्डहुड. The second stanza that tells us about adulthood, that means the young age, okay, and the last one that is the death, that means old, here old age. After the adulthood there comes the old age. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events
आणि या पोयममध्ये प्रत्येक स्टांजामध्ये जे काही कलर्स सांगितलेले आहेत दे आर व्हेरी मच important here or very significant. Why? Because these colors indicate the moods that are related to the events, that means human life. So let's see the poem in detail. Here the poet presents three stages of life. That is what? First stage is the birth, second stage is the marriage, and third stage is the death. I am going to read out the poem. Listen it carefully. Indian weavers. Weavers weaving at a break of day. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. Weavers weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving, solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather, as white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. This poem is written by Sarojini Naidu. Now let's see the first stanza. Weavers weaving at break of day. Here the poet wants to tell us that the weavers they are weaving but when at the break of a day. या ठिकाणी पहिल्या स्टांजामध्ये कवयित्री सांगते आहे की विव्हर्स म्हणजे जे विणकाम करणारे लोक आहेत ते कापड विणण्याचं काम करत आहेत आणि या प्रत्येक स्टांजामध्ये 3 वेगवेगळ्या वेळा दाखविलेल्या आहेत. त्या 3 वेगवेगळ्या वेळांच्या माध्यमातनं पोयटनं काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या स्टांजामध्ये कवयित्री सांगते आहे की हे विणकार कापड विणण्याचं काम करत आहेत अँड दिस इज द ब्रेक ऑफ डे, दॅट मीन्स सनराईज टाईम. इट इज द डे टाईम, बिगिनिंग ऑफ द डे. What time is indicated here? The beginning of the day. And what the weavers are doing here? The weavers are weaving their cloth at the break of the day. That means at the time of sunrise. That the break of the day here indicates the birth of an infant. That means the start of a new life. Okay? And how is the morning? Morning is very fresh, very bright, and that encourages us, that develops us, that helps us to be optimistic, to be positive. And the sunrise here indicates shining mood. Whatever will we see, that we will go ahead. In that thing we will go ahead. म्हणजे जे आपण काही करणार आहोत त्याला सकाळचा जो प्रहर आहे तो काय दाखवत असतो, कोणती दिशा देत असतो, तर तुम्ही ते काम करत राहा, पुढे पुढे जात राहा. ठीक आहे. सो दिस इज द ब्रेक ऑफ द डे म्हणजेच सनराईज. ओके. विवर्स दे आर गिव्हिंग देअर क्लॉथ ॲट द ब्रेक ऑफ द डे, दॅट मीन्स द मॉर्निंग टाईम, सनराईज टाईम. Then the poet asks here a question. Why do you weave a garment so gay? Gay means happiness or enjoy. या ठिकाणी कवयित्री एक त्या विवर्सना प्रश्न विचारते आहे. Why do you weave a garment so gay? तुम्ही या ठिकाणी हे जे कापड विणत आहात ते अतिशय आनंदी अशा वातावरणामध्ये अगदी मन प्रसन्न ठेवून ते तुम्ही विणकाम करत आहात. ते तुम्ही का करत आहात? वाय डू यू वीव दॅट गारमेंट इन अ व्हेरी हॅपी मूड? वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. हिअर द पोएट आस्क द क्वेश्चन टू द वीवर्स. टू दॅट द वीवर्स answer to the poet. They are weaving the cloth and how is that cloth? जे कापड ते विणत आहे ते कसं आहे? The cloth is blue as the wing of a halcyon wild. Halcyon, that is a bird, and here in India we compare that halcyon to the kingfisher. That is a bird which has bright colorful plumes.
त्याचे पंख जे आहेत ते कसे आहेत, अतिशय ब्राईट आहेत, कलरफुल आहेत. आणि ते काय दाखवतात या ठिकाणी, फ्रेश, ब्राईट, ब्राईटनेस. ठीक आहे. फ्री थिंग्स, वाईल्ड, वाईल्ड मीन्स वॉट, फ्री. वाईल्ड हा शब्द या ठिकाणी कोणत्या अर्थाने घेतलेला आहे, म्हणजेच दॅट इंडिकेट्स हिअर फ्री. ओके. सो लेट्स सी व्हॉट डज द पोएट से हिअर. The garment the weavers are weaving is a blue. It is like the wing of a Halcyon wild. त्या कापडाची तुलना ही कशाशी केलेली आहे, तर हाल्शियन वाईल्डशी केलेली आहे. And they told the poet that they are weaving the robes of a newborn child and so they are very happy. ते का बरं आनंदी आहेत, कारण ते नवीन जन्म घेतलेल्या मुलासाठी वस्त्र विणत आहेत, त्याला कपडे विणत आहेत. रोब्स, रोब्स मीन्स हिअर ड्रेस. तर ते विणकार या ठिकाणी नवीन जन्मलेल्या मुलासाठी कपडे विणत आहेत आणि त्यामुळं अतिशय आनंदी अशा वातावरणामध्ये, अशा मूडमध्ये ते कपडे विणण्याचं काम करत आहेत. दिस इज द फर्स्ट स्टांजा. नाव लेट्स सी द सेकंड वन स्टांजा. व्हॉट इज गिवन देअर. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? या ठिकाणी सेकंड स्टांजामध्ये पोयट त्यांना विचारत आहे, वीवर्स ॲक्च्युली दे आर, व्हॉट आर दे डुईंग, दे आर विविंग द क्लॉथ. ते वीवर्स काय करत आहेत, ते कारागीर काय करत आहेत, तर कपडे विणण्याचं काम करत आहेत. बट इन द फर्स्ट स्टांजा देर इज शोन द सनराईज and in the second one stanza the time is different. They are weaving the cloth at fall of night. That means that indicates evening time. Okay. First stage, that is the birth of a child. That means childhood is indicated in the first one stanza. पहिल्या स्टांजामध्ये काय केलेलं आहे, तर या ठिकाणी या पोयममध्ये कवयित्री जर्नी ऑफ ह्युमन लाईफ इंडिकेट करत आहेत, म्हणजेच माणसाचा जीवन प्रवास या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पोयमच्या माध्यमातून. तर पहिल्या स्टांजामध्ये आपली बर्थ म्हणजे इन्फन्सी, थोडक्यात चाइल्डहुड या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यामध्ये डिस्क्रिप्शन केलेलं आहे. नाव इन द सेकंड वन स्टांजा द पोएट टेल्स अस अबाउट अडल्टहुड, यंग एज, यूथ. म्हणजे सेकंड स्टांजामध्ये कवयित्री आपल्याला अडल्टहुडबद्दल सांगत आहेत आणि ते विवर्स या ठिकाणी कपडे विणण्याचं काम करत आहेत, पण कधी, ॲट फॉल ऑफ नाईट, दॅट मीन्स इव्हिनिंग टाईम. दिस इज द ॲक्च्युअली पर्टिक्युलर टाईम ऑफ अ ह्युमन लाईफ अँड दॅट इज द अडल्टहुड. आणि जो दिवसाचा मधला प्रहर आहे तो म्हणजे इव्हिनिंग आणि जो तिसरा प्रहर आहे तो म्हणजे मध्यरात्र. तर ह्या दुसऱ्या प्रहरामध्ये कशाशी कंपॅरिझन केलेली आहे पोएटनं, तर ती म्हणजे यूथशी, म्हणजेच अडल्टहुडशी. हा दुसरा प्रहर काय दाखवत आहे, तर आपलं तारुण्य. तर ते विवर्स काय करत आहेत, या ठिकाणी कपडे विणण्याचं काम करत आहेत आणि ते कपडे कुणासाठी विणत आहेत. नाव लेट्स सी. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट, इंट्रॉगेशन इज शोन देअर. म्हणजेच या ठिकाणी पोएट काय करत आहे, तर क्वेश्चन विचारलेला आहे या ठिकाणी विणकरांना. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट, तुम्ही जे कपडे विणत आहात ते अतिशय ब्राईट आहेत. व्हाय आर यू विविंग द गारमेंट विच इज सो मच ब्राईट. ओके. दॅट इंडिकेट्स हिअर द टीनेजर. ब्राईट मीन्स वॉट, टीनेजर. And what are they doing there? They are weaving the clothes. But what kind of clothes? They are weaving marriage dress. Okay. Bright here the word is used in the sense that indicates a marriage dress. Like the plumes of a peacock, purple and green. The weavers here answer the poet that they are weaving the cloth. But for whom? They are weaving the cloth to the marriage girl, means who is going to marry here, who is very beautiful. She is a very beautiful bride, and for whom they are weaving the cloth. Okay. And how is that cloth? Like the plumes of a peacock, purple and green. त्या या ठिकाणी मॅरेज वेलची कंपॅरिझन कशाशी केलेली आहे, तर प्लम्स ऑफ अ पिकॉक. म्हणजेच थोडक्यात ते जे गारमेंट आहे ते कसं आहे,
अतिशय सुंदर आहे आणि त्याचं एक महत्त्व आहे की जे कोण घालणार आहे तर नववधू घालणार आहे. सो हिअर द पोएट कम्पेअर्स दॅट क्लॉथ दॅट मीन्स मॅरेज वेल टू द प्लम्स ऑफ अ पिकॉक. अँड हाऊ इज दॅट? In color purple and green, that indicates what? Brightness of human life. We weave the marriage veils of a queen. Queen, that word is used for a beautiful bride here. Okay, म्हणजेच तो शब्द कुणासाठी वापरलेला आहे कवयित्रीनं? तर तो एका नववधूसाठी वापरलेला आहे. तिच्यासाठी जे कपडे विणण्याचं काम केलेलं आहे तर ते विणकार या ठिकाणी करत आहेत. आणि हा सेकंड स्टांजा आपल्याला काय दाखवतो? तर तो म्हणजे सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज द टीनेजर और अडल्टहुड. Okay, I hope that you understood here. In the third one stanza, what is given here? Let's see. Weavers weaving solemn and still. In the first one stanza, they were very happy. In the second one stanza also, they were very happy. Okay, but now here, let's see in the third one stanza, weavers weaving solemn and still. How are they? They are very sad. They are very much serious. They are very still. In a quiet mood, they are weaving the cloth. आणि अतिशय शांत अशा वातावरणामध्ये ते काय करत आहेत? कपडे विणण्याचं काम करत आहेत. ते वस्त्र विणण्याचं काम करत आहे. आणि त्यांचा मूड कसा आहे? दे आर व्हेरी सिरियस. दे आर व्हेरी सॅड हिअर. देन द हिअर पोएट आस्क्ड देम, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल? तुम्ही या मूनलाईट चिलमध्ये, म्हणजेच ते ॲटमॉस्फिअर कसं आहे? इट इंडिकेट्स द मिड नाईट. ओके, अतिशय मध्यरात्रीचा हा काळ आहे. अँड हाऊ इज द ॲटमॉस्फिअर? विच इज एक्स्ट्रीमली कोल्ड. दॅट इंडिकेट्स हिअर द लास्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज द डेथ. या ठिकाणी काय दाखवलेले? मूनलाईट चिलच्या माध्यमातून व्हाय आर दे सॅड? द वीवर्स आर व्हेरी सॅड. व्हाय? द रिझन इज गिवन हिअर. The weavers answer to the poet that they are weaving the cloth which is as white as a feather. Okay, as white as a cloud. जे वस्त्र ते या ठिकाणी विणण्याचं काम करत आहेत ते पंखासारखं, पिसासारखं अगदी पांढरशुभ्र आहे. किंवा अजून दुसरा एक महत्त्वाचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे ढग, जे पांढरे ढग असतात ना, तितक्या त्या पांढऱ्या ढगां इतकं हे वस्त्र काय आहे? शुभ्र आहे. अँड दॅट दे आर विविंग फॉर whom? अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. दे आर विविंग दॅट क्लॉथ फॉर द whom? The dead person. Okay, that actually the cloth is used for covering the person at the last moment. So the third stanza tells us about the last stage of human life, that is death. या ठिकाणी तिसऱ्या स्टांजामध्ये कवयित्रीनं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे? तो म्हणजे आपल्या जीवनाचा शेवट. आणि विवर्स या ठिकाणी अतिशय अगदी शांतपणाने, अतिशय दुःखी होऊन हे वस्त्र विणण्याचं काम करत आहेत. आणि कोणत्या वेळेला? मध्यरात्रीला. दॅट इंडिकेट्स द थर्ड ॲक्च्युली स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजेच माणसाच्या जीवनामधला हा तिसरा टप्पा आहे. ठीक आहे. आणि जसा हा दिवसामधला तिसरा प्रहर आहे तसा हा माणसाच्या जीवनामधला तिसरा या ठिकाणी असलेला भाग आहे. तिसरी स्टेज आहे ती म्हणजे लास्ट स्टेज, दॅट इज द ओल्ड एज. ओके. अँड हाऊ इज दॅट ॲटमॉस्फिअर इन विच द वीवर्स आर विविंग? This is totally cool. The atmosphere is totally here cool. Moonlight chill is there and there are used ... Okay, and they are weaving the cloth which is as white as feathers and as white as clouds. Okay, and they are weaving for whom? They are weaving for the person who is going away from this world. Okay, I hope that you understood this poem. So let's see what have we seen here. Let's see. In the first stanza we have seen about the childhood. The weavers are weaving the garment for whom? For the newly born child. Okay, and they are very happy there. In the second one,
The stanza indicates here the second stage of human life, that is the adulthood, youth. And the weavers are weaving the cloth for whom? The marriage veil, okay, of a queen. That means for that who is going to marry here, that means bride. The weavers are weaving here the cloth for the bride, that is the marriage veil, okay, that means bridal veil. They are weaving for a bride. And third one that the stanza indicates here, they are weaving the cloth for the person who is going away, passing away from this world, okay. That means the third stage of human life, okay. And what color is indicated here? White. In the first one, blue color is mentioned, that indicates here brightness, okay, freshness. Second one, that is the purple and green, that also inculcates in us or focuses on brightness, positivity, okay. And what is going on, what will happen in our life, that indicates here in the second stanza. That means completely the second one stage, okay. Now next, in the third one stanza, the poet tells us about our last stage, that is the old age, and where white color is used. I hope that you understood the poem in detail. Thank you. Bye bye.